यार, काय करतोय काय तो? इकडे कुठं रे? आलो होतो भरतीला. ग्राउंड होतं माझं पोलीस भरतीचं. मग काय झालं? मार्क कमी आले सर मला. असा नाराज का झालाय तू? एवढं काय होईल, नेक्स्ट टाइम होईल. नाही आता मार्क कमी आलेत मला. मी चाललोय आता. कुठं चालला तू? मी घरी नाही जाणार, इकडं जीवाचं बरं वाईट काहीतरी करणार. का? मार्क कमी आले, घरचे आस लावून बसले होते ह्या भरतीत आपलं पोरगं भरती होईल म्हणून. हा, मग ते घरचे आस लावून बसतात, मग तू इकडे जीवन संपल्या मग त्यांची आस संपून जाईन का? मित्र असं करू नको. ठीक आहे, कितवी भरती आहे तुझी? सर पहिलीच भरती आहे. अरे पहिलीच भरती आहे, मग पहिल्याच भरतीत ठीक आहे, तुला म्हणजे काही चुका झाल्या असतील त्यामुळे तुला मार्क नाही आले, मग लगेच जीवन संपवायचं का? असं नसतं मित्रा. प्रत्येक जण भरती करणारा पोरगा हा पहिल्याच भरतीत भरती होत नसतोय, त्याला अपयश पचवावंच लागतं. आणि जर असं जर जीवन संपवायचंय, जर घरचे आस लावून बसले तुझे, तर मित्रा हे चालणार नाही तुला. ठीक आहे, तुला 2 वर्ष लेट लागतील, पण त्या घरच्यांचं तुला स्वप्न पूर्ण करायचंय. असं जीवन संपून मैदानातून पळ काढून कसं चालणार रे? असं करू नको. चल बस माझ्या मागं. नाही सर, मी चाललो आता. येडाय का रे? नाही, ते बघ, अरे मी पण त्याच्यातून आलेलोय, मला माहितीये. तू असं करू नको. ठीक आहे, पहिली भरती तुझी, तुला वाटतंय नाराज, मी समजू शकतो. घरच्यांच्या पण स्वप्न आहे, पण घरचे तुला असं कधीच नाही म्हणणार तू भरती नाही झाला तर तिकडं मर, असं नाही म्हणू शकत रे. त्यांच्यासाठी तू असणं महत्वाचं आहे. त्यामुळं बरोबर आहे सर. नाही, असं करू नको. तू चल माझ्यासोबत रूमला, तुला मी घरी बसून देतो. जेवण बिवण कर, टेन्शन घेऊ नको. बस. येडा झालाय का? जीवन संपवायला निघालाय? एवढं स्वस्त आहे का जीवन? संघर्ष हे प्रत्येकाच्या जीवनात आहे. आपला बाप आयुष्यभर शेती करत आलाय, त्यांनी असं जीवन नाही संपवलं दुष्काळ पडला म्हणून. तू चालला लगेच एक भरतीत अपयश आला म्हणून जीवन संपायला? असं नाही करायचं. चल आता तू माझ्यासोबत.